डॉक्टर, धैर्याची तब्येत काय म्हणते आता? बरीच सुधारणा आहे. आम्हाला वाटलं होतं त्यांना रिकवर व्हायला ॲटलिस्ट 1 आठवडा लागेल, पण सावी मॅडमच्या काळजीनं ते खूप लवकर रिकवर झाले. आपण डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करूया. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही प्रोसिजर सुरू करा. बाकी धैर्याला घरी घेऊन जायची सोय मी करते. अरे जाधव, मानलं पाहिजे त्या सावी मुजुमदारांना. धाडसाने लढा दिला त्या दरोडेखोरांशी. नवऱ्याला मरणाच्या दारातून बाहेर काढलं आणि सगळी टोळी पकडून दिली. खरंच मानलं पाहिजे त्या पोरीला. खरं तर पोलीस डिपार्टमेंटनं तिचा सत्कार केला पाहिजे. करा करा, त्या सावीचा सत्कार करा. तिला हार द्या, तुरे द्या. माझ्या समोर तिचं कौतुक करतायत. असलं डोकं फिरतंय ना माझं. असं वाटतं या मूर्ख कॉन्स्टेबलला बंदूक घेऊन आधीच ठोकावं आणि मग त्या सावीला जाऊन संपवावं. हा साहेब, लगेच आलो. ताई, मी 5 मिनिटात आलो, लक्ष ठेवा. चल, साहेबांनी बोलवले. अशी कशी आई आहेस ग तू? हं? ते पोलीस माझ्या समोरच त्या सावीचं कौतुक करत होते आणि तू तू मस्त पैकी ऐकत बसली होतीस. अगं पण मी 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 काय करणार होते इरा? तेच तर, तू काहीच करत नाही. त्या सावीचं नाव जरी ऐकलं ना तरी तरी डोकं फिरतं माझं. असं वाटतं ना आत्ताच्या आत्ता जाऊन तिला कायमचं संपवूनच टाकावं. पण काय करणार, हात बांधले गेलेत ना माझे. शांत हो बाळा, शांत हो. असं का जीवाला त्रास करून घेतेस? आणि आधी हे नाटक सगळं बंद कर ग बाळ. काय मिळणार आहे हे सगळं करून? इरा, नको ना रडू बाळ. अगं का नको रडू आई? तू बघतेस ना मला किती त्रास होतोय ते. माझी कशी घुसमट होते. आई आहेस ना तू माझी. मग तुझ्या लेकीची इच्छा पूर्ण करणार नाहीस का? धैर्य, तुम्हाला बरं वाटतंय ना? नाहीतर मग एक काम करू, आपण थोड्या वेळ थांबूयात. हा सावी, अगं किती काळजी करशील. ठीक आहे मी. धैर्य, सावीच्या काळजीपोटीच तू आज इथे आहेस. तुला खरं सांगू, त्या दरोडेखोरांनी तुला किडनॅप केलं ना, ते ऐकल्यानंतर माझ्या जीवात जीवच नव्हता बघ. मी तुला पुन्हा बघू शकेन की नाही अशी शंका लागून राहिली होती मला. पण काहीही बोला, सावीच्या धाडसामुळे आणि तिच्या जिद्दीमुळे तू आज सुटलायस बघ. आणि फक्त तूच नाही, सगळे टुरिस्टही सुटलेत. खरं तर खूप भाग्यवान आहे मी. मला अशी सून मिळाली. मी तिचे पांग कधीच फेडू शकत नाही बघ. आई, अहो काय बोलताय तुम्ही? धैर्यांशिवाय तर मी पण जगू शकत नाही. आणि त्यांना वाचून मी कोणावर उपकार नाही केले. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तसं सावीने धैर्याचं प्राण वाचवलंय बघ आज. धैर्य, नशीबवान आहेस रे तू. असं जीवाला जीव देणारी इतकी धाडसी बायको तुला मिळाली.
तिची साथ कधी सोडू नकोस, कधीच तिला एकटं पाडू नकोस बघ. सावी, आई हे मात्र अगदी बरोबर बोलल्या. सावी शिवाय या धैर्याच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. आणि हा हात कायम असाच राहील, कधीच सुटणार नाही. बरं, आता इतक्या दिवसांनी तुम्ही घरी येताय, इतका आनंदाचा दिवस आहे नाही का? आता हा आनंद अजून जास्त वाढावा म्हणून एक सरप्राईज आहे बरं का तुमच्यासाठी. सरप्राईज? कसलं सरप्राईज? आपण नेमकं कुठे चाललोय? हा रस्ता तर माझ्या माहेरी जातो. तू बघितलंस ना त्या मुजुमदारांनी किती अन्याय केलाय माझ्यावर. आयुष्यभर आयुष्यभर आत्याने धैर्याशी लग्न लावून देईल अशी स्वप्न दाखवली का मला. आणि आणि आता आता सगळ्यावरच पाणी पेरलं गेलंय बघ. तर लग्न झालंय धैर्यांचं, काही नाही राहिलं ग आपल्या हातात. मी सांगते ना तुला आपल्या हातात काय राहिलंय ते. मला नाही जगायचंय धैर्यांशिवाय. जर धैर्य माझे नाही झाले तर मग मी जीव देईन स्वतःचा. मला माझ्या धैर्यांशिवाय नाही जगायचंय. नाही जगायचंय मला माझ्या धैर्यांशिवाय. आई, तुला माहिती आहे ना मी माझ्या धैर्याशिवाय नाही जगू शकत. हा माहिती आहे ना तुला. मग तरी तू मला मदत करत नाहीयेस. अगं आई, एकदा माझ्या पाठीशी उभी राहा ना. एकदा माझ्या पाठीशी उभी राहा, नाहीतर मग मी जेवते स्वतःचा. आधी म्हण तू मला मदत करशील म्हणून. तू म्हणशील ते करेन. तू म्हणशील ते करेन. गाई, हे जर आधी बोलली असतीस तर. आता बघच, सावी आणि धैर्य घरी परत आल्यावर कसलं भारी सरप्राईज देते ही इरा. आई, मला वाटलं होतं आपण डायरेक्ट आपल्या घरीच जाणार आहोत. ते तर आपण जाणार आहोतच, पण सावीचं माहेर सुद्धा आपलंच घर आहे ना. तुमच्या काळजीने जसा माझा जीव वरखाली होत होता ना,
तसं सावीच्या घरच्यांना सुद्धा खूप धडकी भरली होती बघ. अनुराधाताई तर किती दिवस देवघरासमोरनं उठल्याच नव्हत्या. म्हणून आपण पहिले इथे आलोय. एकदा त्यांनाही सावीला अगदी डोळे भरून पाहून घेऊ दे. आई, तुम्ही अगदी माझ्या मनातलं ओळखलत बघा. मला पण ना कधी एकदा आई आणि पप्पांना भेटते, भाऊंचा आशीर्वाद घेते असं झालं होतं. थँक्यू. सावी, अगं मग रडायला काय झालंय? आता आई पप्पांनाच भेटायला आलोय की आपण. आणि हो, आधी हे डोळे पुस, नाही तुझ्या घरच्यांना वाटायचं तुझी सासू तुझ्यावर सासूरवास करते की काय. जाऊया, हसऱ्या चेहऱ्याने आज जाऊया आपण. सावीचा फोन लागत नाही. तिचा काही घरी फोन आला होता? वय, तुम्ही काल संध्याकाळी फिरायला गेलता ना, तेव्हाच केलेला फोन. आज धैर्यरावांना बहुतेक सोडणार आहेत. अगं पण मग मला का नाही सांगितलं फोन आला होता तर? मला तिच्याशी बोलायचं होतं. तिला काही दिवसांसाठी घरीच बोलवून घेणार आहे मी. क्या मोठ्या संकटातून वाचली माझी पोर. मला तिला भेटायचंच आहे. यायचं का आम्ही? तामिनीताई, तुम्ही अशा अचानक, समजा ठीक आहे ना हो? म्हणजे सावी, धैर्यराव, पप्पा, कशी आहेस सावी? बरी आहेस ना? हो पप्पा, तुम्ही बरे आहात ना? सावे, बाळा, आलीस? भाऊ, लई मोठी वा पोरी. अनुराधा, अरे पोरं संकटातून वाचून आले जीवावरच्या. त्यांची दृष्ट खडा. वय, त्यासाठीच गेलते. या. आलेच. हे पुरी, अगं एवढं मोठं धाडस कुठनं आणलंयस? हा, जे पोलिसांना जमलं नाही ते तू एकटीनं करून दाखवलंयस. जीवावर खेळून तो धैर्यवान सगळ्या लोकांना वाचवलंय. भाऊ, हे धाडस मला तुमच्याकडून, पप्पांकडून आणि आईकडून मिळालं.
आई, इतकी वर्ष पप्पा नव्हते, त्यांच्याशिवाय तू कशी जगत असशील ते आता कळतंय मला. धैर्यांना काय झालं असतं तर मी काय केलं असतं माझं मलाच माहित नव्हतं. जेव्हा दरोडेखोर धैर्यांना घेऊन गेले ना तेव्हा माझ्या पायातला त्राणच गेला का. भलते चलते विचार माझ्या मनात यायला लागले. मी काय केलं असतं देव जाणे. मी धैर्याशिवाय जगूच शकले नसते का. मी त्यांच्याशिवाय एक रात्र राहू शकले नाही. तू इतकी वर्ष पप्पांशिवाय कशी काय राहिलीस. सावी, ते सगळं संपलंय ना आता. आता उगाच पुन्हा त्या आठवणी नको. आणि बघ ना, तुझे पप्पा, धैर्य, आपल्यामध्ये किती आनंदी आहेत ते, नाही का. मग आता उगाच नको ते विचार नको हणूस मनात. सावीचे पप्पा बरोबर बोलतेय ना मी. अगदी बरोबर बोलतेस. काय व्हायचं होतं ते झालं. आता ते सगळं विसरून पुढचा विचार करायला पाहिजे आपण. आणि भाऊ, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि सावीच्या प्रेमामुळंच एवढ्या मोठ्या संकटावर मात करून आम्ही परत आलो. सुखी राहा. सावे, 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 कधी एकदा बघते असं झालं होतं तुला. ठीक आहेस ना तू. दादा, मी एकदम ठीक आहे. हे बघ, तुझ्या समोर एकदम ठणठणीत उभी आहे. नको काळजी करूस. धैर्यराव, ठीक आहे ना हो तुम्ही. हा, हो, तुमची बहीण माझ्या सोबत असल्यावर मला काय होणार आहे.
समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून न जीव वाचवलाय माझा. धैर्य बास झाला हो माझं कौतुक. आईंनी आपल्याला वाचवण्यासाठी पण भरपूर प्रयत्न केले. भाऊ, तुम्हाला माहितीये, आम्हाला वाचवण्यासाठी आई पोलिसांना घेऊन तिथपर्यंत आले होते. एक क्षणही त्यांनी धीर खचू दिला नाही. काही झालं तरी आई आहे मी. असं धीर खचून कसं चालणार मला? पण दामिनीताई, तुम्ही होतात म्हणून आम्हाला आधार होता. तुम्ही सगळ्यांना आता उगाच माझं कौतुक करताय. कौतुक करण्यासारखं खरंच मी काही केलेलं नाहीये. हा, पण खरं कौतुक केलं पाहिजे ते तुमच्या लेकीचं. बरं, पास झाला आता माझं कौतुक सोहळा. बरं, नाही करणार. आता तुम्ही समजा एवढ्या दिवसांनी घरी आलाय, आता जेवणाचा छान भेद करते, चालेल ना? नाही नाही, आता नको. आम्ही जेवायला पुन्हा कधीतरी येऊ. काय आहे, घरी पण सगळे वाट बघतायत त्यांची. खूप दिवसांनी घरी येणार आहेत नाही दोघी? तुम्ही सावीला भेटलाच नव्हता ना, म्हणून हॉस्पिटलमधनं थेट त्यांना इथे घेऊन आले. पण आता आम्ही घरी जातो. बाई, पण नंतर जेवायला यायला लागतंय. नक्की येणार आम्ही. हा, येऊ मग. भाऊ, पप्पा, काळजी घ्या. येते मी. सावीचे पप्पा, येते मी. काळजी घ्या. सॉरी सॉरी. काय मूर्खपणा लावलाय? समोरचं दिसणं बंद झालंय का तुला? माझं लक्ष नव्हतं खरं. बरोबर आहे. लक्ष कसं असेल ना, डोक्यात सतत जगाचेच विचार सुरू असतात नाही का? नवऱ्याची किंमत कुठे आहे तुला? काय इथं काय करतेस तू? ते मी पटापट बोल, का वेळ नाही माझ्याकडे, बोल. मी ते धैर्य भाऊजी आणि सावी येणार आहेत ना, म्हणून जरा सरप्राईज. काय काय? वा वा वा, छान छान छान. त्या सावीनं तुझ्या नवऱ्याचा इतका अपमान केला, त्या सावीमुळे तुझ्या नवऱ्याला इतकं ऐकून घ्यावं लागलं, आणि तुम्ही द्या तिला सरप्राईज. हो, असं काय करताय? ते दोघं आता जीवावर एवढं बेतलेलं पार करून घरी येणार आहेत म्हणून म्हटलं. कसलं कसलं जीवावरचं संकट? बॉर्डरवर गेले होते का लढायला? उगाच एक्स्ट्राचा उत्साह दाखवायची गरज नाही बरं का. तो धैर्य त्या आईच्या डोक्यावर बसलाय म्हणून या घरात पावलं पावली मला ऐकून घ्यावं लागतंय, आणि तुम्ही त्याला सरप्राईज द्या, त्यांचं स्वागत करा.
असं काय तुमचे लहान भाऊ आहेत का ते त्यामुळे ए अवंती, माझं कोणाशी काय नातं आहे ना ते तू सांगायची गरज नाही, कळलं ना? उगाच भाडा 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 थोबाड नाही वाजवायचं, नाहीतर परिणाम काय होतील माहितीये ना तुला? माहितीये ना? देख देख! तुम्ही सगळे इथं? मीच बोलवलंय. एक मिनिट. अवंती, आरतीचं ताट घेऊन हो तयार आहे. विलास, मुलांचं तोंड गोड करायला मिठाई घेऊन ये. आणतो. अवंती, आले आई. सावकाश. मिठाई आणा म्हणे. काही झालं तरी या धैर्याचंच कौतुक. मी असा मरणाच्या दारातून परत आलो असतो तर माझ्याकडे कोणी ढुंकून पण बघितलं नसतं. पण आमच्या आईला धैर्य सोडून दुसरं कोणी दिसतच नाही. हा धैर्य तिथंच मिळाला असतं तर बरं झालं असतं. डोक्याची कटकट तरी गेली असती. माझं आयुष्य हे तुम्हालाच लागू दे. छान सुखाने संसार करा आणि यानंतर तुम्हा दोघांवरही कुठलीही संकट येऊ नये बाई. हे घे, या आत या तुम्ही. काय रे, मिठाई नाही आणलीस? विसरलो. आणतो. अवंती, साविताई, कसे आहात तुम्ही सगळे? मला तुमच्या सगळ्यांची खूप काळजी वाटत होती. आणि काय ग पोरी, तुला आमची काळजी वाटत होती होय? अगं आमचा जीव वाचवून तू तिथंच राहिलीस. आमच्या जीवाला किती घोर लागला होता तुला माहितीये का? कसे उपकार फेडू ग तुझे. ताई, अहो उपकार कसले त्याच्यात? तुम्ही सगळे सुरक्षित आहात आणि माझ्यासाठी तेच सगळ्यात महत्वाचे. सावी, हा तर तुझा मनाचा मोठेपणा ग. खरं तर आज माझ्या कपाळावर जे कुंकू आहे ना ते तुझ्यामुळेच आहे बघ. मी ना तुझ्यासाठी एक प्रेमाची भेटवस्तू आणली आहे. घे, नाही म्हणू नकोस. ताई, एवढ्या प्रेमानं तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलंय, नाही कसं म्हणणार मी. थँक्यू. साविताई, हे तुझ्यासाठी आणलंय. अरे वा, थँक्यू. खूप गोड बनवलंयस. आणि हे आम्ही स्वतःच्या हाताने बनवले. थँक्यू सो मच. हे ना मी माझ्याकडे जपून ठेवेन.
काळजी घ्या आणि कसलीही मदत लागली तर मी आहे.